आज आपण मटारचा बन डोसा बनवतो। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी दही घेतलं आणि अर्धी वाटी पाणी घेतलं। हे पाणी टाकून त्यात चांगलं मिक्स केलं आणि 10 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवलं। आणि एक फ्रेश वाटाणा घेतला 1 वाटीभर, तो मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि क्रश करून घेतला। आता 10 मिनिटं झालेत, झाकण काढलं मी आणि त्यात 2 चमचे तेल घातलं आणि क्रश केलेला वाटाणा घातला आणि मिक्स करून घेतला। त्यात चवीपुरतं मीठ घातलं आणि किसलेलं अद्रक टाकलं थोडं। तर गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्या पॅनला चांगलं तेलाने ग्रीस केलं आणि हे बॅटर त्यावर घातलं आणि वरतून चिली फ्लेक्स घातलं बघा। आणि 2 मिनिटं झाकण ठेवलं। आता झाकण काढलं, 2 मिनिटं झालेत, त्यावर तीळ भुरभुरले आणि पलटी करून घेतला। आता एक बाजू चांगली शेकली, दुसरी बाजू शेकण्यासाठी मी वरतून थोडंसं तेल फिरवलं। बन डोसा आपला दोन्ही बाजूनी चांगला शेकलाय। मी आता काढून घेतला ताटामध्ये बघा, दोन्ही बाजूनी चांगला शेकलाय। तर सॉस बरोबर छान लागतो खायला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।